वर्षताईंना पहिला धक्का बसतो चाफोडी संघाला. खूप चांगला पकडला गेला झेल, संपला गेला खेळ. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. पहिला चेंडू बघितला गेला तर अतिशय बाउन्स दिला होता, डॉट बॉल आला होता. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला चेंडू हवेमध्ये होता. चांगला पकडला गेला झेल, संपला गेला खेळ. शरदचा नवीन फलंदाज दाखल झाला जगदीश. अजूनही धावफलकावरती धावा लागली नाहीये. 0 धावा पाहायला मिळतात. अकाउंट ओपन झाले नाही टीमचं चापोडी संघाचं. खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज अनिलची. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी प्रॉपर बॅटच्या रनमध्ये आला नाहीये, परंतु लेगबाच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. सिंगलने मात्र अकाउंट ओपन केलं जातं. चांगला चेंडू आता आपल्याकडचा बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या प्रॉपर रनमध्ये आला नाही. यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आता मात्र असेल विजय. यावेळेस मात्र खूप चांगला फटका, गॅप भरपूर मोठा आहे, चेंडू थांबत नाही. 1 बाउंड चेंडू सीमा रेषेबाहेर चौकार. या सत्राचा विचार केला तर पहिला चौकार पाहायला मिळतो. पाहायला मिळतात. पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अनिलला पाहतो आपण. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी सरळ बॅट जर मोठे फटके येत असेल तर असे फटक्यांची काही गरज नव्हती. आपण या अगोदर पाहिला होता, त्याच्या बॅटमधून चौकार आला होता आणि लगेचच मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आला. पुढचा बॉल असेल अंतिम बॉल असेल या षटकातील, पहिल्या षटकातील P1चं षटक. हा चेंडू पडल्यानंतर अगदी डीप राहिला, खाली राहिला आणि एक चौथी धाव मात्र पूर्ण केली. तर मात्र थ्रो खराब, त्याचाच परिणाम सेकंड धाव कंप्लीट केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झाल्या बॉलवरती, 2 धावा त्या मदतीने मात्र धावा स्कोरबोर्डवरती 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चाफोडी संघ मात्र बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना. खूप चांगली गोलंदाजी करेन मी म्हणेन अनिलने. एक चौकार पाहिला आपण, तरी देखील मात्र 7 धावसंख्येवरती मात्र रोखलं पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक जर बघितलं गेलं तर प्रमुख गोलंदाजाचा वापर केला जातो आणि त्या षटकामध्ये जास्तीत जास्त फलंदाज धावा कुटण्याचा प्रयत्न करतो, परंतु 7 धावसंख्येवरती मात्र रोखलं गेलं पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 असेल गोलंदाज असेल मंगेश. एक चांगला खेळाडू पाहतो आपण किरण संघाचा मंगेश. म्हणजे मंगेशचा उच्चार केला तर चांगली गोलंदाजी, बॅटिंग सुद्धा खूप चांगली त्याची पाहायला मिळते. तो खेळाडू बॉलिंग साठी आलाय, दुसरी ओव्हर फेकण्यासाठी. सात धावा धावफलकावरती 1 गडी गमवला मात्र चाफोडी संघाने. यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला विजयला. समोर फलंदाज असेल जगदीश. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना मात्र आता मात्र पूर्णपणे विस्कळीत झाले. क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आता आपण क्षेत्ररक्षणला पाहू शकाल. गोलंदाज तयार असेल बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरं ओव्हर फेकण्यासाठी विजयचा वापर केलाय. विजयला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागली आपल्या टीमसाठी. ब्लॉकर मध्ये चेंडू फेकला गेला होता, सन्मान दिला मात्र थ्रो खराब. इथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु थ्रो ऑन द स्टंप. स्वतः गोलंदाज तिथे होता, त्याच्या हातात द्यायला हरकत नव्हती. चेंडू अगदी आरामात पकडला असता, परंतु घाई गडबड आणि इथेच मात्र 1 धाव एक्स्ट्रा दिली. 2 धावा मिळाल्या या बॉलवरती. चेंडूची फेकी बघितला गेला तर अप्रतिम फेकी गेली होती विजयने. हा चेंडू अतिशय भन्नाट वेगाने मात्र पूर्णपणे बीट केला.
चांगलं कमबॅक, चांगलं गोलंदाजी विजयची पाहायला मिळते. खूप चांगला लेन, लाईन, दिशा, अचूक टप्पा पाहायला मिळते गोलंदाज विजयचा. मंगेश गोलंदाजाला पाहतो आपण. खूप चांगले गोलंदाजी आतापर्यंत. इथे मात्र खूप चांगला स्वीप शॉट केलाय, पाहू शकाल. चेंडू मात्र सीमा रेषा बाहेर जातोय. तो चौकार जगदीशच्या बॅट मधून. खूप चांगले गोलंदाजी. 13 धावा फलकावरती पाहायला मिळते. जबरदस्त दिशा दिली आणि बॉल मात्र बाउंड्री लाईन मध्ये क्लिअर केली. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आपण सेकंड वर पाहतो. गोलंदाज मंगेशला पाहतो. सुरुवातीला खूप चांगले चेंडू फेकले, त्याच्यानंतर मात्र या बॉलवरती चौकार आला. कौतुक करावं या फलंदाजाचं. खूप चांगला फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. पुन्हा तेच रिप्ले करायचं होतं, पण यावेळेस मात्र त्रिफलाची दांडी गुल. फलंदाज बाद जगदीश. बघितलं गेला तर चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक केला. मात्र जगदीशला बॅक टू बॅक आपला मोह आवडता आला नाही. ज्या पद्धतीने पहिला चौकार गेला होता त्याच चौकार सुद्धा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा बिलकुल संपर्क झाला नाहीये आणि दांडी गुल. परतावं लागलं मात्र जगदीशला. दुसरं षटक पाहतो आपण मार्गस्थ गोलंदाज मंगेशला. धावांचा विचार केला अजूनही 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांचा सामना पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अक्षय. पाहूया अक्षय स्ट्रायकिंगला असेल. मोठा फटका फेकून दिलाय. मोठा धमाका, उत्तुंग षटकार पाहायला मिळते. आले मात्र अक्षयने मात्र इरादे स्पष्ट केले. जबरदस्त फटकेबाजी. काय फटका खेचला, फटका आला तसा मात्र ड्रेसिंग रूम मधून आल्या मात्र नजर आपली अगदी अचूक होती. जबरदस्त फटका आणि षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे गेला. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मंगेशची, त्याच्यानंतर मात्र मोठे फटके पाहायला मिळालं. एक चौकार आला आणि एक षटकार. बॅटची कडा निश्चितच झेल मात्र गॅदर करता आला नाहीये. फलंदाजाला मात्र परतावं लागलं असतं, परंतु षटक झाला समाप्त. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 7 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज होता अनिल आणि या षटकामध्ये धावा खर्च केले टोटल 12. टोटल 2 षटकामध्ये 19 धावा. खेळपट्टीचा विचार केला तर अजूनही 2 फलंदाज, मोठे फलंदाज मैदानावरती पाहू शकला. विजयला आणि अक्षयला. विजयच्या बॅटमधून एक चौकार पाहिला आपण, अक्षयच्या बॅटमधून एक षटकार. गोलंदाज असेल सदाशिव. तिसरं षटक फेकण्यासाठी सदाशिवचा वापर केलाय. यावेळेस मात्र ऑन साईडला आर्य पट्ट्यामध्ये केलून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल मिळाले, डबल मध्ये कन्व्हर्ट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्याच बॉलवरती 2 धावा, 31 धावा धावफलकावरती. सदाशिव पुन्हा एकदा तयार असेल. समोर विजय. इथे मात्र हुक केलाय. फिल्डर होता त्याच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. पंचवीस धावा धावफलकावरती. जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. विजयची बॅटमधून बघितला गेला तर दुसरा चौकार येतो आतापर्यंत आणि धावांचं योगदान दिलं आतापर्यंत 12 धावा. 12 धावांचं योगदान आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. अजूनही खेळपट्टीवरती विजय आहे.
आपल्या संघाला चांगला आकार देतो गोलंदाज तयार असेल सदाशिव. इथं मात्र मोठा प्रहार करायचा होता परंतु चेंडू बॅटचा बिलकुल संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. गोलंदाजीमध्ये मिश्रण हवं असतं कारण एखादा मोठा फटका आल्यानंतर मात्र थोडासा वेगळा चेंडू फेकायचा असतो गोलंदाजाला. यामुळे तर चेंडू हवेमध्ये होता, मिस्टॉक होता परंतु क्षेत्ररक्षक दूर होता, नाणं होता तिथे. फील्ड केला तोपर्यंत धावा फक्त एकच धाव मिळाली. जर काही थोडीशी मिसफील्ड झाली असती त्या क्षेत्रामध्ये तर कदाचित हा चेंडू मात्र सीमारेषा बाहेर गेला असता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या क्षेत्रामध्ये, सिंगल मिळाली. मात्र पुढचा बॉल अक्षय असेल समोर. यावेळेस मात्र फलंदाज बाद. पंचाने मात्र बोट आकाशात केले, फलंदाज झाला बाद. अक्षयला मात्र परतावं लागल. तिसरं षटक 26 धावा धावफलकावरती अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. अजूनही जर विचार केला तर पहिल्या सत्रातील 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 26 धावांचा विचार केला तर चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. 26 आहे, 7 चेंडूंचा खेळ अजूनही सेस आहे. म्हणजे 7 चेंडूमध्ये जर 10-12 धावा जर केल्या तर 35च्या पुढे धावा उभारू शकतो चापोळी संघ. येणाऱ्या चेंडूवरती इथे मात्र हल्ला प्रति हल्ला चढावाच लागतील, प्रहार करावेच लागतील कारण की जे काही चेंडू शिल्लक आहेत त्याच्यावरती मात्र मोठे फटके येणं गरजेचे असणार आहे. त्याचा आधुनिक खेळपट्टीचा विचार केला तर विजय मात्र फलंदाज खेळपट्टीवरती अजूनही आहे. त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील त्यांच्या टीमला, त्यांच्या प्रेक्षक वर्गाला. पुढचा तो फलंदाज मात्र नॉन स्ट्राईकला आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक येणं गरजेचं असणार आहे. तो सध्याच्या घडीला विचार केला तर त्याला टचमध्ये आहे. सदाशिव अंतिम बॉल, चेंडू हवेत आहे, पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचल का. पोहोचू शकला होता परंतु चेंडू गॅदर करू शकला नाहीये. सिंगल धाव प्राप्त झाली आहे. 2 धावा मिळाल्या या बॉलवरती आणि 2 धावेच्या मदतीने मात्र 3 षटकाचा खेळ झाला समाप्त. 28 धावा धावफलकावरती. तीन षटकांचा खेळ झाला समाप्त. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खूप चांगला धावा. आता विचार केला तर अंतिम षटक आहे, त्या षटकामध्ये विजय सुद्धा स्ट्राईकला आहे. या षटकामध्ये किमान विजयला 3 ते 4 चेंडू जर खेळायला मिळाले तर किमान 11 ते 12 धावा सहजरित्या कुटू शकतात. परंतु ते मात्र चांगली गोलंदाजी करावी अंतिम षटकामध्ये. गोलंदाज अक्षय जबरदस्त फटका, क्लास क्रिकेटचा. चेंडूला फेकून गेलाय, प्रॉपर टायमिंग आणि तो षटकार. विजयला स्ट्राईकला हाणणं गरजेचं होतं आणि अंतिम षटकामध्ये विजयला पहिल्याच बॉलपासून स्ट्राईक मिळाला. प्रॉपर टाइम मिळेल. 34 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. पहिला सत्र पाहतो आपण. गोलंदाज अक्षयला पाहतो. अक्षयच्या पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला गेला विजयने. फुलटूस बॉल होता, पंचांचा निर्णय नो बॉल आणि प्लेट असेल. पुढचा चेंडू प्लेट असेल. विजयला मात्र संधी आहे, विजयकडे क्षमता आहे मोठे पटक्यांची आणि ही संधी मात्र त्याला चालून आली आहे. प्लेट असेल पुढचा चेंडू. यावेळेस मात्र खूप सुरेख चेंडूची हाताळणी केली. प्लेट होता अशा वेळेस मात्र काय गोलंदाजी केली, कमबॅक केलं मात्र गोलंदाजांनी. पहिला चेंडू खराब फेकला होता, त्याच्यानंतर मात्र हा चेंडू खूप चांगला फेकला. दबाव होता त्याच्यावरती परंतु दबाव मात्र पूर्णपणे हटवला गेला. अक्षय हा चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडूची फेकी केली. अक्षय खोदून काढला होता चेंडूला, सिंगल मिळाली आहे मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. परंतु भरत त्याच्या सोबतीला आहे, त्याच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहे टीमला. तो देखील चांगला खेळ करतो आपल्या टीमसाठी. एक चेंडू खेळलाय, 2 धावा मात्र त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळते. हिटीचा वाईट लेग स्टंप सोडून राहणार. हा चेंडू आता एक धावा आणखी ऍड होईल. टोटल पाहायला मिळेल आपण 37 धावा, 37 रन्स. 37 धावा धावफलकावरती लागले गेलेत.
इथं मात्र चेंडू हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. गॅप मध्ये चेंडू पडला, तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न असेल का? विजय स्ट्राईकला जाणार का? इथे मात्र रिस्क घ्यायला हवी होती. विजयला स्ट्राईकला हाणणं गरजेचं होतं. दोन धावा मिळाल्या या बॉलवरती. 29 धावा धाव फलकावरती. बोल बाकी दोन चेंडू शिल्लक आहेत. पुलाव इथं काय घडलं गेलं? क्या पुलाव खाना लेके जाने का है? डॉट बॉल अगदी स्टंपच्या ओढून गेला. एक बॉल शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. धंदे पे नहीं है आज रिक्शा. ते पहिलेच म्हटलं होतं की विजयला स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. किसी को भेजू, अभी कौन जाएगा? इथं मात्र मोठा फटका आणि भरतच्या बॅट मधून देखील आला षटकार. मी विजयचं कौतुक करत होतो, परंतु भरतने देखील दाखवला. जबरदस्त अंतिम बोर्डवरती षटकार खेचला आणि धावाला आकार मिळाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 4 षटकामध्ये 45 धावा आणि चांगला आकार दिला. चांगला आला षटकार आणि 46 धावांचं लक्ष असेल आता किरोडी संघासमोर. आणि गावदेवी फणसवाडी आणि पाणीरपाडा संघ आपण यायचा आहे. टॉस केला जाईल लगेच. या तर 46 धावांचं लक्ष पाहूया. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करणार केरळ संघ. आमच्यामध्ये केला जाईल बदल. आमचे साथी समालोचक रमेश यांच्याकडे बोलू. आई गावदेवी वल्लभ फणसवाडीचा कर्णधार आणि पानेरपाड्याचे कर्णधार दोन्ही संघ नायकांना विनंती असेल टॉसविनसाठी यायचं आहे. वल्लभ फणसवाडी संघाचा संघनायक याचा आहे. चला चापाडी संघाने सत्रक्षण सजवायचं आहे. तर पानेरपाडे संघनायक आलेला आहे. आई गावदेवी वल्लभ फणसवाडीचा संघनायक याचा आहे. तर 46 धावांचं टार्गेट मात्र बनवायचं आहे मात्र किरवली संघाला. सुपरवायझर मी फोन केलता. स्ट्राईक वरती पाहू शकाल सदाशिव. नो स्ट्राईक वरती पाहू शकाल अक्षय. किरवली संघाकडून सलामीची जोडी. बॉलिंग स्ट्राईक वरती पाहू शकाल भरत. पिवनचं षटक फेकण्यास सज्ज होते गोलंदाज भरत. तर पाहूया पहिला पिवनच्या षटकातला पहिला चेंडू फेकण्यास सज्ज गोलंदाज भरत आणि सरळ एक धावेने खातं खोललंय मात्र किरवली संघाने मात्र फेकी मात्र खराब थोडीशी झाली.
मात्र एक धाव मिळाली किरवली संघाला. संघाची धाव फलकावर धावा लागल्यात मात्र एक आकड्यावर. डावखुरा हाताचा फलंदाज अक्षय. हा चेंडू क्षेत्ररक्षण आहे दूरवरून झेल कन्वर्ट करेल का मात्र झेल जमिनीला दान. एकच धाव मात्र मिळाली किरवली संघाला. संघाची धाव संख्या मात्र 2 आकड्यावर. कारण झेल होता मात्र झेल क्षेत्ररक्षणला कन्वर्ट करता आला नाही. जीवदान मिळालं मात्र फलंदाजाला अक्षयला. आई गावदेवी वल्लभ फन्नसवाडीचा संघनायक याचा आहे टचविन साठी. टचविन करून घ्यायचा आहे. आणि हा चेंडू यावेळेला तीर्थाव चेंडू. दोन्ही संघांना विनंती असेल लगेच स्टॉप झाल्यानंतर एंट्री फी जमा करायची आहे. तर पिव्यांचा षटक चालू असताना मात्र पिव्यांचा षटक मार्गे असताना स्ट्राईक वरती सदाशिव. हा चेंडू उडवलाय फटका फसलाय मी सांगेन. क्षेत्ररक्षण चुकी करतोय. चेंडू जातोय अनबाऊट चौकार. 4 धाव मिळतील संघाला. संघाची धाव संख्या पुढे सरसावण्याचा षटक मार्गे असताना स्ट्राईक 6 आकड्यावर. फटका फसलाय मी सांगेन. क्षेत्ररक्षण चुकी करतोय. चेंडू जातोय अनबाऊट चौकार. 4 धाव मिळतील जमा करायचे मित्रांनो. आमच्या अभिषेकच्या वतीने असे नियम आहेत. आणि आडव्या पट्ट्यात केलं मात्र क्षेत्ररक्षण दूरवर येईपर्यंत मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षण. दुसरी धाव आधी चौकार. नशिबाचा चौकार मात्र या आलाय किरवली संघाला. टॉस कोणी जिंकला? वल्लभ फन्नसवाडी आई गावदेवी वल्लभ फन्नसवाडी टचपन झालं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय मात्र. तर दुसरा षटक मार्गे असताना पहिल्या षटकात समाप्त झाल्यानंतर धावा लागल्या 10 फलकावर. 28-50 दिलं ना? हा चेंडू उडवलाय मात्र चेंडू जाईल 6 धावांसाठी. दणदणीत षटकार. हा मात्र चेंडू मात्र पहार केला मोठा. अक्षय दणदणीत षटकार. अक्षयने पहिला चेंडू मात्र मोठा फटका मात्र अक्षय मारला कसं काय रे? अक्षय तू मगाशी डॉट झालेला ना बॉल. ओव्हर झाला ना. ओव्हर झाला नाही दुसरी ओव्हर चालू झाली. डॉट बॉल झाला. बघा तुम्ही लक्ष द्या. दहा फलकावर 16 धावा लागलेत मात्र पहिला चेंडू मात्र मोठा पहार केला मात्र पहिल्या चेंडू मात्र अक्षयने षटकार ठोकला. तर पहा दुसरा षटक मार्ग असताना हा चेंडू पुन्हा त्याच दिशेने तोच फटका मात्र सलग दुसरा षटकार. अक्षयच्या बॅटमध्ये सलग 2 षटकार मात्र पाहायला मिळाले आजच्या दिवसात. मात्र
धावा लागले 22 ही धावांची सरासरी बघायची होती किरवली संघाला, मात्र ते अक्षय मैदानामध्ये आता तापलाय. सलग 2 षटकार अक्षयच्या बॅट मधून पाहायला मिळाले. दुसरा षटक फेकण्यास सज्ज गोलंदाज विजय. हा चेंडू मात्र फटका सजवला होता, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण मध्ये चुकी करतोय. जीवदान मिळतोय मात्र अक्षयला. मोठं फलंदाजाला मात्र जीवदान मिळालं यावेळेला. चेंडू जातोय डॉट. बावीस फलकावर धावा लागला. दुसरा षटक मार्ग असताना हा चेंडू आडव्या पट्ट्याने केलेला, मात्र क्षेत्ररक्षण दूरवरून येपर्यंत एकदा मिळेल. एक धाव समाधान मानावे लागेल मात्र किरवली संघाचा फलंदाज अक्षयला. धाव संख्या धाव फलकावर लागले मात्र 23 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातल्या अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक. त्या मात्र 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. पहा अर्धा पल्ला पार केलाय मात्र धावांचा किरवली संघाच्या फलंदाजाने. धाव संख्या लागले मात्र 23 या आकड्यावर. हा चेंडू लाईन्स पाहावं लागलं. पंच बोलतात आमच्याकडे व्हाईट आहे. अवंतर धाव मिळाली संघाला. किरवली संघाची धाव संख्या 24 या आकड्यावर. अजून एक दुसऱ्या षटकातला 23 या आकड्यावर. 24 हे वाईट आहे. 24 या आकड्यावर. अजूनही दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. हा चेंडू आडव्या पट्ट्यात केलाय मात्र क्षेत्ररक्षण आहे दूरवर. एक धाव मिळेल. 25 आकड्यावर. धाव संख्या धाव फलकावर लागलेत मात्र 25. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. पंचवीस धावा लागल्या धाव फलकावर. अजूनही दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. विजयांचा दुसरं षटक फेकण्यास सज्ज झाले गोलंदाज विजय. स्ट्राईक वरती अक्षय. अक्षयच्या मात्र सलग 2 षटकार बॅट मधून पार मिळाला. फर्स्ट का फसलाय मात्र क्षेत्ररक्षण सजवलाय. स्वतः झेल मात्र या वेळेला जीवदान मिळालंय मात्र पुन्हा अक्षयाला, कारण स्वतः गोलंदाज मात्र झेल कन्वर्ट करू शकला नाही विजय. कोण आहे? कुणी दिलं? धर्मा ते आने के देव ते धर्मा बनला. तिसरा षटक मार्ग असताना गोलंदाज भगवान. स्ट्राईक वरती अक्षय, ज्याने दमदार खेळी दाखवली मात्र किरवली संघाला मात्र 26 धावा धावफलकावर लागल्यात मात्र अजूनही 2 षटकांची खेळी बाकी असणार आहे. आता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. 5 समीकरण मात्र दोन्हीकडे आहे. चापवाडी संघ आणि किरवली संघापुढे. तर पाहूया 12 चेंडू. हा चेंडू मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षण दूरवर येपर्यंत झेल कन्वर्ट करेल का, आणि झेल मात्र पुन्हा फलंदाज बाद. मात्र तिसरा जीवदान मिळाला होता मात्र रनआउट स्वरूपात मात्र अक्षयला परतावा लागला. पहिला धक्का मिळाला मात्र किरवली संघाला. नवीन फलंदाज मंगेश.
27 धावा 10 फलकावर लागलेत. अजूनही मात्र 11 चेंडू आणि 19 धावा करायच्या आहेत. अजूनही पल्ला दूर आहे. मी म्हणेन समीकरण मात्र अक्षयने सोपं केलं होतं, मात्र तोच अक्षयला मात्र मैदानात सोडावं लागलं. भगवान याने मात्र सुंदर गोलंदाजीची ताकदीवर मात्र ताकद ठेवून मात्र रनआउटची विकेट मिळवली मात्र अक्षयला. मंगेश स्ट्राईक वरती पाहू शकाल. मंगेश नो स्ट्राईक वरती पाहू शकाल. सदाशिव तिसरं षटक मार्गे असताना भगवान चापोडी संघाचा गोलंदाज भगवान. हा चेंडू सरळ मात्र ऐष्टी रक्षाच्या हातामध्ये विसरला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मात्र आता मात्र समीकरण 10-19 धावा बनवावं लागतील. बघा समीकरण कधी किरवलीकडे सोपं तर कधी चापोडीकडे सोपं. स्ट्राईक वरती मंगेश, नो स्ट्राईक वरती सदाशिव, बॉलिंग स्ट्राईक वरती पाहू शकाल भगवान चापोडी संघाकडून. हा पुन्हा त्याच लाईनीचा सरळ एसटी रक्षकच्या हातामध्ये चेंडू उसळला. दुसरा चेंडू डॉट फेकला मात्र मंगेशला. बघा गोलंदाजी मध्ये वैशिष्ट दाखवला मी म्हणेन चापोडी संघाने. सरळ 2 डॉट फेकी केली मात्र भगवानने. स्ट्राईक वरती मंगेश. हा चेंडू सरळ खेळलाय मात्र क्षेत्ररक्षण गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू जाईल 1 चौकार. 4 धाव मिळतील संघाला. संघाची धाव संख्या पुढे सरसावून किरवली संघ पोहोचतोय मात्र 31 या आकड्यावर. अजूनही तिसऱ्या षटकातल्या उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहे. 31 धावा लागल्यात मात्र किरवली संघाच्या धापलका. स्ट्राईक वरती मंगेश, नो स्ट्राईक वरती सदाशिव अशी जोडी मैदानात किरवली संघाची पाहू शकाल. हा चेंडू या विहिरीला निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसऱ्या षटकातला मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. धावा लागल्या दहा फलकावर फक्त 31 धावा सॉरी. पहा किती कमबॅक पाहायला मिळालं. मात्र भगवानने जे तिसरं षटक फेकला मात्र कमबॅक दाखवली, कंजूसी दाखवली मात्र गोलंदाजीमध्ये. हा चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. चेंडू विसरला, चेंडू गेला निर्धाव. तिसरा षटक समाप्त झाला. धावा लागल्या धाव फक्त 31 आणि 6 चेंडू धावा बनवायच्यात 15. बघा समीकरण मात्र किरवली संघ पुढे सोपं केला होता, परंतु या षटकात मात्र कमबॅक केला मात्र भगवानने. फक्त धावा खर्च केल्यात 4 धावा 1 विकेट सॉरी 5 धावा 1 विकेट. बघा कमबॅक दाखवली या गोलंदाजाने भगवानने चापवाडी संघाकडून. चौथा षटक फेकण्यास सज्ज झाला गोलंदाज हेमंत. 6 चेंडू बनवायच्या धावा 15. मात्र कंपल्सरी 15 धावा बनवायला लागतील स्पर्धेचे नियम आहे. मात्र समीकरण फलंदाजाने अक्षयने मात्र सोपं केलं होतं, मात्र सहज जिंकू शकतं. मात्र समीकरण गोलंदाजीमध्ये कंजूसी दाखवली मात्र भगवानने. फक्त धावा खर्च केले 5 1 विकेट. मात्र या वेळेला दबाव आणला मात्र किरवली संघापुढे. हा चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसरला. पहिला चेंडू निर्धाव फेकला मात्र कमबॅक दाखवली मात्र गोलंदाजीमध्ये चापवाडीच्या गोलंदाजाने. तर 5 चेंडू बनवायचे 15. पहिला चेंडू निर्धावपैकी गेली मात्र गोलंदाज हेमंत. स्ट्राईक वरती सदाशिव.
हा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षण दूरवर आहे, मात्र चेंडू आउटफील्ड झाला, ज्याला चौकार मात्र मिळाला. धाव फलकावर धावा लागला 35 आणि खेळाडूचे मात्र दुखापत झालेले आहे. मात्र थोडं पानं बिनं घेऊन जायचं आहे. जा जा पाणी घेऊन जा, स्प्रे घेऊन जा रे. आहे स्प्रे आहे बागेत, आहे स्प्रे आहे तिकडं. स्प्रे घेऊन जा. चला विश्रांती द्यायची, त्याच्या जागी 12वा खेळाडू जायचं आहे. मात्र थर्ड अंपायर जायचं आहे. तिसरं पंच जायचं आहे मात्र मैदानात. तर ठीक आहे, चेक करतो आम्ही. तर पाहूया, 4 चेंडू 11 धावांची गरज. थांब 4 चेंडू बनवायचे, 11 धावा, मात्र कंपल्सरी 4 चेंडू मध्ये 11 बनवावे लागतील. हा चेंडू मात्र दांडी गोल, फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतो किरवली संघाला. तर मात्र 3 चेंडू बनवायचे. हे सागर स्प्रे घेऊन ये, बॅग मध्ये आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे, ऍक्शन बरोबर आहे. तीन चेंडू 11 बनवायचे आहेत आता. मात्र समीकरण मोठं बनवलं मात्र चापोडीच्या गोलंदाजाने. आता नौका फलंदाज गणेश, 3 चेंडू कंपल्सरी 11 धावांची गरज असणार आहे. मात्र अक्षयने कमबॅक दाखवली ती फलंदाजीमध्ये, मात्र 30 करून दाखवली नाही. मात्र फलंदाजाने किरवली संघ 3 चेंडू 11 धावांची गरज. हा गणेशने आडव्या पट्ट्यात खेळलाय, मात्र चेंडू जाईल अनबाऊत चौकार. 4 धावा मिळतील संघाला, संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 39. 3 चेंडू 11 धावांची गरज. 2 चेंडू सोडलाय, मात्र चेंडू जाईल अनबाऊत चौकार. 4 धावा मिळतील संघाला, संघाची धावसंख्या करेल मात्र चापोडी संघ. जर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक करेल मात्र किरवली संघ. पहा 2 चेंडू 7 धावा. तर टफ फाईट मॅच, जो पहिला सामना झाला तो सुद्धा असंच टफ फाईट झाला होता. मात्र हा पुन्हा टफ फाईट. मात्र 2 चेंडू 7 समीकरण. तर पहा 2 चेंडू 7. स्ट्राईक वरती गणेश, नो स्ट्राईक वरती मंगेश, किरवली संघाचा फलंदाज. हा चेंडू हलक्या हाताने फ्लॅश केलाय, मात्र क्षेत्ररक्षण आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. कंपल्सरी मात्र षटकार खेचावं लागेल तर किरवली संघ मात्र विजय होईल. मात्र अक्षय मैदानात तापला होता. मात्र असं वाटलं तर किरवली संघ सामना लवकरच फिनिश करेल, पण तसं काय घडलं नाही. मात्र गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी दाखवली मात्र चापोडीच्या गोलंदाजाने. षटक फेकला मात्र भगवानने. फक्त धावा खर्च केले 5, 1 विकेट. मात्र त्याच्याच पाऊल टिकून हेमंत मात्र बॉलिंग केली. मात्र धावा येई कशा का नाही, 9 धावा खर्च केल्या, मात्र कमबॅक दाखवली गोलंदाजीमध्ये. आता शेवटचा चेंडू, षटकाराची गरज असणार आहे किरवली संघाला विजयासाठी. 1 चेंडू 6 धावा.
40 धावा धावफलका लागल्यात. षटकार येणं गरजेचं असणार आहे मात्र किरवली संघाला. तर पहा कंपल्सरी चेशिंग असणार आहे धावांची. 45 धावा बनवल्या चापोडे. 46 धावांचं टार्गेट ठेवलं मात्र. तर शेवटचा चेंडू येईल का षटकार, येईल का डॉट. हा चेंडू या वेळेला सरळ गेलाय चौकार परंतु विजयी झाले चापोडे संघ. हारलेले संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विजय चापोडे संघाचा विजय. मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. याचा